नमस्कार, तुमचं स्वागत आहे पूनम व्लॉग्स रेसिपीमध्ये। आज माझ्या मम्मीच्या व्लॉग्समध्ये पहिला दिवस आहे, तर या रेसिपीचं नाव तिखट फळं आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे आणि लाईक आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, माझ्या पूनम व्लॉग्स अँड किचनमध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणींचं खूप खूप स्वागत आहे। तर मी आज माझं नवीन चॅनल चालू केलेलं आहे आणि त्याच्यात मी तुम्हाला छान छान रेसिपी दाखवणार आहे। काही माझे सॉंग्स रील्स बनवते मी, ते पण अपलोड करणार आहे। तर चला, आज मी एक रेसिपी अपलोड करणार आहे। तर माझ्या रेसिपीचं नाव आहे तिखटाची फळं। तर आपण बऱ्याच प्रकारची फळं बघतो, जसं वर्णातली फळं, मेथीची फळं, शेपूची फळं, आणि सगळ्यांना असं आवडतच असतील ही फळं। पण तशीच ही आहे तिखटाची फळं। काही नाही, खूप साधी, सिंपल आणि छान रेसिपी आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर त्यासाठी मी सुरुवातीला साहित्य घेतलेलं आहे आणि त्याची एक तयारी करून एका बाजूला ठेवलेलं आहे। आणि जशी आपण कणिक मळतो चपातीसाठी, तर याची थोडीशी घट्ट कणिक मळायची, कारण खूप पातळ पोळी जेवढी पातळ पोळी आपण लाटू तेवढं ते छान लागतं। तर अशा पद्धतीने आपण सगळ्या फळं करून घेतलेली आहेत आणि थोडंसं तेल घ्यायचं। तर तेल तापल्यानंतर आपण त्याच्यात जिरे मोहरी घालणार आहे आणि कोरड्या मसाल्यांमध्ये आपण त्याच्यात हळद, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला किंवा जो मसाला तुम्ही वापरता तोही तुम्ही त्याच्यात वापरू शकता, आणि थोडीशी धणे जिरे पावडर। तर तेल तापल्यानंतर त्याच्यात जिरे मोहरी घातली, त्याच्यानंतर थोडासा हिंग घालायचा आणि मग हे जे वाटण केलं होतं मी, अद्रक लसूण खोबरं कोथिंबीर, हे वाटण घालून एक छान परतून घ्यायचं। सगळं छान परतून झाल्यानंतर त्याच्यात टोमॅटो घालायचा आणि हळद घालायची, ते पण छान परतून घ्यायचं। एकंदरीत जेवढं मिश्रण आपण छान परतून घेऊ तेवढं त्या फळांना टेस्ट छान येते। अशा पद्धतीने सगळं साहित्य आपण परतून घ्यायचं। आणि मी थोडीशी त्याच्यात कसुरी मेथी पण वापरलेली आहे, टोमॅटोही वापरलेला आहे आणि थोडीशी चिंच पण वापरलेली आहे, कारण मला थोडासा तिखट आणि आंबटपणा आवडतो। तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा नको असेल तर तुम्ही ते स्किप पण करू शकता। अशा पद्धतीने सगळं मिश्रण घालायचं आणि छान परतून घ्यायचं। आणि त्यानंतर लास्टला मी घातलेली आहे हरभऱ्याची डाळ, जी मी 1 तास आधी भिजवली होती आणि मला याच्यात हरभऱ्याची डाळ जास्त आवडते, त्यामुळे मी ती थोडीशी जास्त वापरलेली आहे। तर अशा पद्धतीने सगळं मिश्रण छान परतून घ्यायचं आणि शेवटी मी घातलेली हरभऱ्याची डाळ। आणि एका साईडला मी पाणी गरम करून ठेवलेलं होतं, कारण गरम पाणी घातलं की उकळी लवकर फुटते आणि जी डाळ आहे ती पण आपली शिजली पाहिजे, तशी ती भिजवलेली असते, त्यामुळे फारसा वेळ लागत नाही शिजायला। तर सगळं मिश्रण परतून झाल्यानंतर मी त्याच्यात गरम पाणी घातलेलं आहे, जेवढं आपल्याला हवं तेवढं पाणी घालून घ्या। आणि थोडंसं वाटणाचं पाणी राहिलं होतं तर ते पण मी त्याच्यात घातलेलं आहे आणि गॅस मोठा करून झाकून ठेवायचा आणि छान उकळी फुटू द्यायची आणि त्याच्यावरती झाकून ठेवायचं, त्यामुळे लवकर डाळ शिजली जाईल आपली। अशा पद्धतीनं माझी डाळ शिजलेली आहे आणि मी त्याच्यात उकळीमध्ये गॅस थोडासा बारीक करून ही सगळी फळं जी आहेत ती आपण घालून घ्यायची एक एक करून। ही सगळी तयारी आधी करून ठेवली होती, त्यामुळे मला जास्त वेळ लागला नाही, कारण मग एकीकडे फळं उकळत ठेवली आणि मग पोळ्या लाटायला मग प्रॉब्लेम होतो, त्यामुळे मी आधीच फळं करून ठेवली होती साईडला ती। तर अशा पद्धतीने सगळी फळं घालून घ्यायची आणि हलवून घ्यायचं। खूप जोरात हलवायचं नाही, नाहीतर सगळे फळं एकत्र होऊन जातील ते। आणि ते उकळल्यानंतर एक 10 मिनटं आपण त्याला छान झाकून ठेवायचं, जेणेकरून आपली फळं आणि हरभऱ्याची डाळ दोन्ही पण शिजली जाईल। तर माझी फळं आणि डाळ दोन्ही शिजलेली आहे आणि त्याच्यानंतर मी वरतून त्याच्यावरती थोडीशी